अजितदादा जिवंत असताना त्यांच्या समवेत चर्चा झाल्या होत्या का नाही याबद्दलचं खरं उत्तर प्रतिक्रिया देणाऱ्या प्रत्येकाला माहीत आहेच. किमान आमदार खासदारांना तर निश्चितपणाने माहीत आहे. त्या अनुषंगाने आपल्याला विलिनीकरणातून फायदा होत असेल तर विलिनीकरणाच्या बाबतीत ते चर्चा करत आहेत. विलिनीकरणानं आपल्याला तोटा होणार असेल व लाभ होणार नसेल तर ते विलिनीकरणाबद्दल आम्हाला माहिती नाही, किंबहुना ते कशाला करायचं याविषयीच्या विचारात असलेले दिसून येतात. मात्र महायुतीतील महत्त्वाचा पक्ष असलेला भारतीय जनता पार्टी हा या बाबतीमध्ये सुरुवातीपासूनच विलिनीकरणाबद्दल आम्हाला माहीत नाही, किंबहुना विलिनीकरण होऊ नये याच विचाराचे ते असल्यासारखे आपल्याला वाटत आहेत. विलिनीकरणाच्या अनुषंगाने भविष्यातील होणाऱ्या परिणामाची पार्श्वभूमी लक्षात घेता विलिनीकरण हे भारतीय जनता पार्टीला परवडणारं दिसत नाही. मात्र त्याचबरोबर केंद्र सरकारमध्ये अस्थिरता निर्माण झाली किंवा संख्याबळाची आवश्यकता लागली तर विलिनीकरण फायद्याचा विषय आहे असे म्हणणारा एक गट आपल्याला दिसून येतो. काही मंडळी तर या विलिनीकरणाच्या पार्श्वभूमीवर अगदी रोखठोक कार्यक्रमच देत आहेत.